बरोबर आहे. कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंटकडे आपण वळणारच आहोत, पण त्यापूर्वी आमचा प्रतिनिधी शिशिर शेलार याच्याकडे आपण जाऊया. शिशिर, काय सांगशील या अर्थसंकल्पाविषयी? काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या, काय सांगशील? अर्थात सोनल, आपण बघतोय की अनाउन्समेंट झालेले आहेत, पण या अनाउन्समेंटचा नेमका फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे होईल, त्यामधल्या विविध क्षेत्रांवरती कशा प्रकारे होईल, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय प्रायव्हेट सेक्टरकडून, जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्याकडून. आपल्यासोबत सध्या आपण आहोत आयएमसी मध्ये, आपल्यासोबत सुनीता रमनाथ मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. पहिली गोष्ट मॅडम, सर्वात म्हणजे यावेळेला आपण बघितलंय की जो फोकस होता तो सरकारनं ठेवला आहे की कशा प्रकारे ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, एमएसएमई सेक्टर असेल, एज्युकेशन सेक्टर असेल, टुरिझम सेक्टर असेल, या बाकीच्या सेक्टर्स देखील तितक्याच प्राधान्याने सरकारनं लक्ष दिलेलं आहे. महत्वाचे मुद्दे आपल्या याने काय आहेत की या बजेटमध्ये जे ठळक करून पुढच्या येत्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देतील? मला असं वाटतं पुष्कळ करण्यासारखं आहे. सुरुवात केली आहे, विच इज व्हेरी एनकरेजिंग, पण पुष्कळ बाकी आहे अजून. फॉर एक्झाम्पल 5 स्किल कॉलेजेस उघडली आहेत फॉर युथ ट्रेनिंग. आय थिंक वी रिक्वायर 50 ट्रेनिंग कॉलेजेस. आता इतकं युथ आपल्याकडे, खूप भारदस्त युथ भरलेलं आहे आणि आपल्या देशातलं युथ सगळ्या जगात वावरू शकतं, प्रोव्हाइडेड दे आर स्किल्ड इन लँग्वेज, इन सम काइंड ऑफ गुड हुनर दॅट दे हॅव, अँड दे शुड शो व्हॉट दे कॅन डू अँड दे कॅन डू इट वेल. त्यामुळे त्या युथला प्रोत्साहन द्यायला आपली जबाबदारी आहे, दुसरं कोणी करणार नाही. फक्त शाळेचं, कॉलेजचं एज्युकेशन त्यांना इक्विपच करणार नाही इंडस्ट्रीसाठी. त्यांना वेगळं सध्या डिमांड आहे का, आणि जर डिमांड आहे तर त्या प्रकारे डिमांड सप्लाय होतोय का? होत नाहीये. ITI कॉलेजेस जे आहेत ना, त्याच्यात तर ते बाहेर पडतायत ना लोक, ते 2 दिवसात ते एम्प्लॉय होऊन जातात आणि बाकीच्या लोकांना मिळतच नाहीत ते युथ, कारण की इतके शॉर्ट सप्लायमध्ये असतात. ते फक्त थोडेच कॉलेजेस आहेत आणि ते थोडे कॉलेजेस नॉट इनफ. तर त्यामुळे आपल्याला आपला युथ संख्या बघायला पाहिजे, त्याप्रमाणे कॉलेजेस करायला पाहिजे. तर आता सुरुवात तर केली आहे, बघूया आता हळूहळू ते पण होईल. पण अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सोनल, की यावेळेला आपण बघितलंय की टॅक्सेशन फ्रंटमध्ये मोठी घडामोड झालेली आहे. खरं तर कशा प्रकारे त्याचा फायदा लोकांना होणार आहे ते आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत निशांत शाह आहेत. निशांत शाह को चेयरमैन आहेत टैक्सेशन कमेटी से आईएमसी में. निशांत जी, सबसे पहली बात तो हमें सिंप्लीफाई करके बताइएगा कि अब जो कि 12 लाख की रियायत सरकार दे रही है, क्या उसका सीधा फायदा आप देखते हैं आम जो है एक मिडिल क्लास व्यक्ति उसके लिए? देखिए, जो स्लैब रेट्स है, पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि फाइनेंस मिनिस्टर को एक्नॉलेज करना चाहूँगा कि बहुत बढ़िया बजट है. बजट में 2 पर्सपेक्टिव्स है. एक, जो उन्होंने फोकस किया है अभी की जो मेन मुद्दा था उसके ऊपर, जो कि इन्फ्लेशन और स्लो डाउन इन द इकोनॉमी, और उसको जिस तरह से उन्होंने एक ही शॉट में मैनेज किया है बाय चेंजिंग द स्लैब रेट. अगर आप देखें तो उन्होंने स्लैब रेट ऑलमोस्ट डबल कर दिया, जिससे क्या हो जाएगा कि अप टू 12 लाख ऑफ इनकम, एम्प्लॉयड इनकम को कोई टैक्स भरने की जरूरत नहीं है. इनफैक्ट एम्प्लॉयमेंट में है तो 12,75,000, क्योंकि 75,000 स्टैंडर्ड डिडक्शन भी मिलता है, तो 12,75,000 तक कोई टैक्स नहीं लगेगा. क्लियरली इससे क्या हो जाता है कि आपका जो रेसिडुअल इनकम है वो बढ़ जाएगा, आपका खर्चा करने की क्षमता बढ़ जाती है. दूसरा है कि उन्होंने ये भी बताया कि जो ओल्ड सिस्टम और अभी न्यू सिस्टम, 2 सिस्टम हो गई है, उसमें भी स्लैब रेट्स वेरी हो गए हैं, जिससे अगर आपकी इनकम ज्यादा भी है, 18 लाख तक की इनकम है, तो देन ऑलमोस्ट 80,000 लेसर टैक्स यू एंड अप पेइंग. 80,000 तक का कम टैक्स पे करते हैं. अगर आपकी इनकम 22 लाख तक की भी है तो आप 1,20,000 तक का कम टैक्स पे करते हैं. मेरा कहना यह है, एज एन एक्सपर्ट इन दी टैक्स फील्ड, whatever your income may be, you please evaluate under the slab rates under both the schemes and then decide, because as you go higher you may be better off in the old scheme. पर अगर आपका 12 लाख है, 13 लाख है, तो इस स्कीम में भी आपका बेनिफिशियल हो जाएगा. नेट इम्पैक्ट इज that it is a bonanza that she announced at the end of the budget, maybe just to give a high fillip or a goodwill gesture as the budget comes to a conclusion. अगर ये जिस प्रकार से रियायत दी है तो सरकार को तो उसका घाटा होगा. कुछ लोग कह रहे हैं कि हालांकि जिस प्रकार से एग्जम्पशन दी है तो सरकार हालांकि फिस्कल डेफिसिट भी मैनेज करना चाहती है, तो इसको किस प्रकार से मैनेज करेगी सरकार? बहुत ही बढ़िया सवाल है. इसमें अगर आपने
जो बजट स्पीच सुना हो तो उन्होंने एक माइथोलॉजिकल क्लॉज पढ़ा था और उसका मतलब कहा था कि गवर्नमेंट जो जनता की सुनती है, जो देश की सुनती है, वो सबसे प्रिय गवर्नमेंट होती है। इसमें अगर आप देखें आज का, जैसे मैंने कहा कि दो चीज बहुत ज्यादा समस्या बन रही है। एक है बढ़ता इन्फ्लेशन और दूसरा है इकोनॉमिक स्लो डाउन। बढ़ता इन्फ्लेशन आज आम जनता को इम्पैक्ट कर रहा है, मिडिल क्लास को इम्पैक्ट कर रहा है, और स्लोइंग डाउन इन द इकोनॉमी बिजनेसेस को इम्पैक्ट कर रहा है। इस जो उन्होंने लिमिट बढ़ा दी और स्लैब लिमिट्स, उससे क्या हो जाएगा, टैक्स इंपैक्ट कम हो गया। टैक्स इंपैक्ट कम होने से उनके पास रेसिडुअल इनकम बढ़ गया है, तो उससे वो इन्फ्लेशन का फेस हो गया। और दूसरा जो है कि खर्चा करने की संभावना बढ़ गई। अभी जो ये एक्सपेंडिचर होगा, दैट एक्सपेंडिचर विल रिजल्ट इनटू चर्न इन द इकोनॉमी। इकोनॉमी में वापस पैसा आ जाएगा एंड देयरफॉर इट विल क्रिएट एन अपलिफ्ट इन द इकोनॉमी। अब इश्यू ये आता है कि क्या ये स्लैब रेट तो बढ़ा दिया, इससे क्या उनका टैक्स कलेक्शन कम हो जाएगा? If you see the finance minister's speech, she has actually mentioned a very significant number, that there will be a deficit in the collection of direct tax by that number because of slab rate increase. मेरा मानना यह है, उनका कैलकुलेशन इस तरह से कि ये जो रेसिडुअल इनकम बच गई, वो जब मिडिल क्लास खर्चा करेगी इकोनॉमी में, तो वो खर्चे से जीएसटी भी पे हो जाएगा। जब जीएसटी पे हो जाएगा तो जीएसटी रेवेन्यू बढ़ जाएगा। This increased GST revenue, and because of all of this, the growing in the economy will result into new investment coming in, new production, new economic turnaround will result into larger GST collection, which will go to compensate जो income tax के कारण उनको जो घाटा हो रहा है टैक्स कलेक्शन में, ये GST कलेक्शन से कॉम्पन्सेट हो जाएगा। चक्र आपण बघितलं कशा प्रकारे, अर्थात टॅक्स मध्ये बेनिफिट दिलेलं आहे, पण पुन्हा ते अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे येईल याची देखील संभावना आहे। निशांत यांनी ते सिम्प्लिफाईड करून सांगितलं। मॅम, ज्या प्रकारे बघतोय की आता पैसे तर हाती आले, सरकारकडे देखील पैसे आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सरकार ते गुंतवतं। यावेळेला आपण बघतो की टुरिझम सेक्टरकडे देखील सरकारनं बऱ्यापैकी लक्ष दिलेलं आहे। याचा फायदा कशा प्रकारे होतोय? कारण की सध्या आपण बघतोय की भारतामध्ये महाकुंभ आयोजन केलंय आणि त्यासाठी डोमेस्टिक टुरिस्ट आहेत, पण इंटरनॅशनल टुरिस्ट देखील मोठ्या प्रमाणात इकडे आलेले आहेत। त्यांनी खूप रेव्हेन्यू जनरेट होतोय। खरं म्हणजे हे टुरिझम एक खरंच छान गोष्ट आहे, कारण की ते राम टेम्पल झालं, वाराणसी झालं, आता हे कुंभमेळा झाला, सगळीकडे रेव्हेन्यू जनरेट। ते असं काहीही तिकडे फुकट नाही आमच्यासारख्या लोकांना। आम्ही जातोय तर सगळीकडे वी हॅव टू पे फॉर एव्हरीथिंग। तर ते रेव्हेन्यू जनरेट होतंय आणि ते कधी कसं ना कसं तरी सरकारच्या हातात येते, ॲज टॅक्स कलेक्शन, ॲज जीएसटी कलेक्शन, और वॉट एव्हर कलेक्शन, इवन इफ दिट्स रन बाय प्रायव्हेट पीपल, त्यांना मिळतंय ते। त्यामुळे दिस इन्स्टेड ऑफ अस गोईंग आउट फॉर टुरिझम, आपल्या देशातच एवढ्या बघण्यासारख्या जर गोष्टी असल्या तर लोक देशातच बघतील, देशातच पैसा खर्च करतील, असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे ते घरच्या टुरिझमला खूप महत्व देत आहेत। आता बिहारमध्ये ती बुद्ध ट्रेल जे करतायत, ते संबंध जपान येणार आहे इकडे ते बुद्ध ट्रेल करायला, आणि त्याच्याने आपला इन्कम खूप वाढणार आहे, आणि स्पेशली बिहारचा। यावेळेस बिहारला खूप महत्व दिलं गेलंय, कारण की मला वाटतं बिहार नेहमी मागासलेलं होतं, महाराष्ट्र नेहमी पुढेच होतं, बिहारला पुढे आणण्याचे प्रयत्न करतात। त्यामुळे अनाउन्समेंट आपण त्या दिशेने देखील सरकारच्या बघितलेलं, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल। सोनल, बघितलं आपण कशा प्रकारे प्रायव्हेट सेक्टर आपण बघतोय, तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर त्यांचं लक्ष आहे। कशा प्रकारे टॅक्स संदर्भात घोषणा केली, त्याचा फायदा काय होईल, ज्या प्रकारे सरकारनं बाकीच्या विविध सेक्टर्समध्ये, मग ते आपण बघतोय की टुरिझम सेक्टर असेल, एज्युकेशन सेक्टर असेल, याकडे सरकारनं कशा प्रकारे लक्ष दिलंय ते देखील आपण बघतोय। आणि येत्या काळामध्ये कशा प्रकारे हेच प्रायव्हेट सेक्टर आणि सरकार यांची जी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे ती जर पुढे आली तर त्याचा नक्कीच फायदा हा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे। बरोबर आहे, धन्यवाद शिशिर। कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंटकडे आपण वळतोय। या सेगमेंट मध्ये आपल्यासोबत आहेत सनदी लेखापाल अमृता कुलकर्णी मॅडम, एसएमई तज्ञ संजय राणे सर आणि अर्थतज्ञ पूर्वेश शेलटकर सर। अमृता मॅडम, पहिला प्रश्न तुमच्याकडे घेऊन येते मी। आज सगळ्यात महत्वाची आणि सामान्यांसाठी जी महत्वाची बातमी होती ती 12 लाखांपर्यंत जे उत्पन्न आहे ते करमुक्त करण्यात आलंय। मध्यम वर्गाला किती मोठा दिलासा आहे हा? धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते। आज